नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केले या स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः। मत्प्रसादाद वाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्। आगा रात्री आणि दिवो हा तव चिद्वैत भावो। जवन रिगीजे गावो गबस्तीचा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। भगवान परमात्म्याने सद्य मुक्तीचा आणि क्रममुक्तीचा विस्ताराने विचार सांगितल्यानंतर ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती ज्ञानाचाही प्रवेश होत नाही किंवा अध्यात्मविश्वातले सगळे अध्यात्मशास्त्र आत्मस्वरूपावर येणाऱ्या फक्त अविद्येचा पडदा दूर करण्याकरता समर्थ होतात, आत्मस्वरूपाचं प्रकाशन मात्र कोणी करू शकत नाही। तैसा आत्मदर्शने आढळ असे अविद्येचा जो मळ तो शास्त्रनाशी ईर निर्मळ मी प्रकाशी स्वये या सिद्धांताची भगवंतांनी स्थापना केल्यानंतर अर्थात हे स्वरूप स्वयंप्रकाश आहे। ज्या स्वरूपाचं प्रकाशन कोणतेही प्रमाण करत नाही, वृत्ती ज्ञानही त्याचं प्रकाशन करत नाही। संपूर्ण शास्त्र फक्त ज्याप्रमाणे पाण्यावर आलेलं शेवाळ हाताने फक्त दूर केलं जातं, पाण्याची नवीन प्राप्ती केली जात नाही, तसं सगळी शास्त्र आत्मस्वरूपावर असणाऱ्या अज्ञानाचा पडदा फक्त दूर करतात। आत्मस्वरूपाचं प्रकाशन कुणीच करत नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे। ज्याचं प्रकाशन कुणीच करत नाही, जो सर्वांचं प्रकाशन करतो, अशा आत्मस्वरूपाचं स्वरूप परमात्म्याने प्रतिपादन केल्यानंतर भगवंताच्या मनात हा विचार आला की आपण उच्च प्रतीचं हे तत्त्वज्ञान अर्जुनाच्या समोर प्रतिपादन केलं, पण पहिल्या श्रवण केल्याबरोबरच हा भाव अंतःकरणामध्ये प्रतिष्ठित होईल असं मात्र घडू शकत नाही। बऱ्याच गोष्टी वारंवार कराव्या लागतात। तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वम च ब्रह्माभ्यासम विदुर्बोधा किंवा अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतयन। वारंवार केली जाणारी गोष्ट तिला अभ्यास असं म्हणतात। आणि प्रथम श्रवण केलं जर बोध प्राप्त झाला तर तो उत्तम अधिकाऱ्याचा प्रकार आहे, पण उत्तम अधिकाऱ्याला सोडून इतर अधिकाऱ्यांना मात्र हे वारंवार चिंतन करावं लागतं। म्हणून परमात्मा पुनश्च एकदा हीच असणारी साधना सांगण्याकरता 56व्या क्रमांकाच्या श्लोकापासून प्रवृत्त झाले, हा एक अर्थ। आणि दुसरा अर्थ, भगवंताला या गीतेमध्ये महासिद्धांताचं ब्रह्मस्वरूपाचं एकमेवाद्वितीयम ब्रह्म याचंच प्रतिपादन करायचं आहे, पण ते प्रतिपादन करत असताना इतर शास्त्रातले काही सिद्धांतसुद्धा परमात्म्याने सारग्राही भूमिकेतून ग्रहण केले आहे। कदाचित हे ऐकल्यानंतर एखाद्या व्यक्तीला असं वाटेल की गीतेमध्ये अनेक सिद्धांत आले आहेत आणि ते सगळे सिद्धांत प्रमाणभूतच आहे, तर असं न वाटता एका सिद्धांताकरता बाकीचे सगळे सिद्धांत पोषक रूपाने प्रतिपादन केले, हाही विषय आपल्या लक्षात यावा याकरता परमात्मा पुनश्च एकदा त्या महासिद्धांताचं स्पष्टीकरण करण्याकरता साधना पद्धतीचा अवलंब करतात। आणि मग एकाचं अंतःकरण शुद्ध झालं आहे त्यानेसुद्धा कर्माचा त्याग करू नये, त्याचं कर्म लोकसंग्रहाकरता उपयोगाचं असतं। काल आपण विचार केला, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची एर अनुष्ठी सामान्य सकळ। सामान्य नियम असाच आहे की मोठी माणसं ज्याप्रमाणे वागतात त्यांचं अनुकरण करणारी सामान्य माणसं तसंच वागत असतात। जरी आपलं अंतःकरण शुद्ध झालं तरी पण कर्माचरण मात्र सोडता कामा नये, कारण आपल्याकडं बघून बरेच साधक कर्म करणार आहे, पण मग आता कर्म तरी कुठपर्यंत करायचं? मोक्ष प्राप्त करण्याकरता ज्ञान संपादन करावं लागतं आणि भगवान म्हणतात कर्माचा परित्याग त्याने करूच नये। मग मोक्ष कसा प्राप्त होईल? भगवान म्हणतात कर्माचा परित्याग न करता जर त्याने माझी शरणागती केली तर माझ्या प्रसादाने त्याला
शाश्वतम अव्ययम पदम अवाप्नोति सर्व कर्माणि अपि सदा कुर्वाणः मद्व्यपाश्रयः मत्प्रसादात अवाप्नोति शाश्वतम पदम अव्ययम. काल या श्लोकाचा आपण विचार केला. तो सर्व प्रकारची कर्म करतो आहे. म्हणजे श्रुतीने प्रतिपादन केलेली आणि स्मृतिशास्त्राने प्रतिपादन केलेली यालाच श्रौत किंवा स्मार्त कर्म असं म्हणतात. किंवा नित्य नैमित्तिक ही सर्व प्रकारची कर्म तो करतो. पण ती कर्म करत असताना त्याने भगवंताची शरणागती केलेली आहे. आणि शरणागती करून ही कर्माची पूजा ईश्वराच्या चरणी अर्पण केल्यानंतर परमात्मा त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्या प्रसन्नतेमुळे त्याला ज्ञाननिष्ठा प्राप्त होते. या ज्ञाननिष्ठेच्या द्वारे तो परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. पण याकरता त्यांनी शरणागती केली पाहिजे. त्याकरिता उदाहरण दिलं, ज्याप्रमाणे मीठ आपला कठीणपणा सोडतं आणि समुद्राचा शरणागतीचा भाव स्वीकार करतं. चंचल असणारा वायू चंचलपणा सोडून जातो, आकाशाचा आश्रय करतो. त्याप्रमाणे बुद्धी, वाचा आणि काय म्हणजे शरीर या रूपाने जो माझा आश्रय करतो तो मत स्वरूपालाच प्राप्त होतो. त्याच्या हातून चुकीचं कर्म घडणार नाही, पण घडलं तरी त्याला त्याचा दोष लागत नाही. गंगेचा अंगीकार एखाद्या नदीनं केला, रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याने केला तरी गंगा अशुद्ध होत नाही. किंवा बावनचंदन असेल आणि दुर्गंधयुक्त एखादा लाकूड असेल, अग्नीचा संबंध प्राप्त झाला तरी अग्नीला दोष लागत नाही. किंवा 5 रुपयाचा दराचं सोनं असेल, 16 रुपये दराचं उत्तम सोनं असेल, परिसाचा स्पर्श झाला की त्यांच्यामध्ये भेद राहत नाही. तसं शुभ आणि अशुभ कर्म हे तोपर्यंतच आपल्या जीवनात असतं जोपर्यंत एकमेवा द्वितीयम ब्रह्म व्यापक असणारा परमात्मा त्याच्या अंतःकरणामध्ये प्रकाशित होत नाही. याचा अर्थ काय झाला? श्रीगुरू जेव्हा त्या साधकाला उपदेश करतात तत्त्वमसी महावाक्याचा, तेव्हा त्याची अंतःकरणाची वृत्ती मी देह नाही तर मी ब्रह्म आहे या रूपाला प्राप्त होते. अशी वृत्ती तयार होणं म्हणजेच त्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याचा प्रकाश प्राप्त होणं. आणि हा प्रकाश प्राप्त झाला तर त्याला शुभ किंवा अशुभ कर्म कोणत्याही प्रकारे लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू निदू पाप पुण्य अंगा. अग्नीला ज्याप्रमाणे स्पर्श नाही तसं पाप पुण्य महापुरुषाला लागत नाही. यातला असा भाव सांगितल्यानंतर आता 56 क्रमांकाच्या श्लोकावरची 56 क्रमांकाची ओळी प्रारंभ होत आहे. आगा रात्री आणि दिवो आणखीन उदाहरण देतात. हा तवची द्वैत भावो जवन रिगीचे गावो गबस्तीचा म्हणून माझी या भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याच्या. आगा म्हणजे अरे अर्जुना, रात्री आणि दिवो म्हणजे दिवस. हा तवची द्वैत भावो. द्वैत भाव म्हणजे 2 गोष्टी. आता दिवस आहे, काही काळाने रात्र येणार आहे. या 2 प्रकारच्या गोष्टी कुठपर्यंत केल्या जातात? जोपर्यंत आपण पृथ्वीवर राहतो तोपर्यंत. एकदा पृथ्वीपासून आपण वरती आकाशात गेलो, लगेच काही जायचं नाही, विचाराने फक्त आकाशात जायचं. पण आकाशात गेल्यानंतर आपण सूर्याच्या गावापर्यंत गेलो तर रात्री आणि दिवस हा काय प्रकार आहे सूर्याला माहितीसुद्धा नाही. ज्ञानोबा म्हणतात, ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देफे स्वप्नी. स्वप्नात सुद्धा सूर्याला अंधकाराची वार्ता किंवा अंधकाराचा प्रकार काय असतो हा माहितीसुद्धा नाही. का बरं? कारण सूर्याच्या घरी केवळ प्रकाशच आहे. तो प्रकाश ज्या भागामध्ये पोहोचत नाही तिथे रात्र असते, प्रकाश पोहोचला की तिथं दिवस असतो. पण ही सगळी भूमिका या अवनी तलावर राहणाऱ्या मानवाच्या भूमिकेतून आहे. सूर्याच्या गावात गेलं तर रात्रही नाही दिवसही नाही. मग तसंच स्वरूपाला प्राप्त झालं तर शुभकर्मही नाही आणि अशुभ कर्मसुद्धा नाही. जोपर्यंत जीवात्मा वर्ण आश्रम धर्मामध्ये प्रवृत्त आहे, जोपर्यंत त्याच्या ठिकाणी विद्वत्तेचा अभिमान आहे, वयाचा विशिष्ट अवस्थेचा अभिमान आहे, तोपर्यंत त्याला शुभ आणि अशुभ कर्माचा लेप लागत असतो. वर्ण आश्रम वय आणि अवस्था
यांचा अभिमान टाकला तर त्याला कर्माचा लेप लागत नाही. उदाहरण दिलं होतं, अगा रात्री आणि दिवो हा तव चिद्वैत भावो, जव नरिगेचे गावो गभस्तेचा. सूर्याच्या गावात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत रात्री आणि दिवस आहे. अगदी त्याचप्रमाणे जोपर्यंत परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत ह्या कर्माचा संबंध आहे. परमात्मा साक्षात्कार झाला की त्याची कर्म राहत नाही. म्हणून माझी या भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी, जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याच्या. पाटी म्हणजे पद आणि सायुज्य म्हणजेच काय, 4 प्रकारच्या मुक्ती आहे ना. परमात्मा स्वरूपाच्या स्थानामध्ये जाणं याला सलोकता मुक्ती असं म्हणतात. परमात्म्याच्या जवळ जाणं समीपता मुक्ती, परमात्म्यासारखं स्वरूप प्राप्त होणं स्वरूपता मुक्ती आणि परमात्मा स्वरूपाशी ऐक्य प्राप्त होणं याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. तेने मुक्तीचारी साधी येल्या. तर ही सायुज्य नावाची जी मुक्ती तीच खरी मुक्ती आहे. कारण बाकीच्या मुक्तीमध्ये तो परमात्मा स्वरूपापासून वेगळा राहतो. जरी परमात्म्याच्या लोकात गेला तर अशा अनेक प्रकारचे माणसं वैकुंठामध्ये राहतात, वेगळाच राहिला की नाही. जवळही गेला तरी आसनापासून बाजूलाच राहिला. परमात्म्यासारखं स्वरूप जरी प्राप्त झालं तर परमात्मा वैजयंती माळ आणि श्रीवत्सलांचन हे चिन्ह कुणालाच देत नाही. म्हणून तर वैजयंती माळा गळा श्रीवत्सलांचन, विष्णुदास नामा येणे दाविली खून, हे भगवंताचं लक्षण वेगळं आहे, तेही प्राप्त होत नाही. पण परमात्म्याशी एकरूप झाला की त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. भगवान म्हणतात माझी या भेटी, भेट म्हणजेच काय, प्राप्ती. परमात्म्याचा अपरोक्ष अनुभव प्राप्त झाला की परमात्मा आणि मी कोणत्याही काळामध्ये वेगळा नव्हतो, वेगळा होणार नाही आणि वेगळा नाहीच, असा जर अपरोक्ष अनुभव प्राप्त झाला, ज्याप्रमाणे आपण ते उदाहरण पाहिलं होतं की सिंहाचा असणारा छावा चुकून मेंढ्याच्या कळपात आला तर तो स्वतःला मेंढरू समजतो की नाही, त्याप्रमाणेच आवाज वगैरे करतो. आणि जेव्हा त्याला सिंहाची भेट होती तेव्हा सिंह त्याला सांगतो, अरे तुझं स्वरूप मात्र माझ्यासारखंच आहे, बघ म्हणे पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पहा, माझ्यासारखी सिंहगर्जना कर. असा जर त्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध प्राप्त झाला, अगदी तद्वत तर स्थूल सूक्ष्म आणि कारण यापैकी कोणताही देह मी नाही, देहाचा आणि माझा कोणताही संबंध नाही, मी परमात्म्याचा अंश आहे. तुका म्हणे कैसी कीव कोठी जीव निराळा, जीव कुठं वेगळा आहे. भगवान जीवाला आपला आहे असं म्हणायला तयार आहे, पण जीव परमात्म्याला आपला मात्र म्हणत नाही, दुर्दैव आहे. भगवान 15व्या अध्यायामध्ये काय म्हणतात, ममे वंशो जीव लोके, हा जीव माझा अंश आहे. पण जीवाने म्हणावं की नाही की मी परमात्म्याचा अंश आहे, तो म्हणतो नाही नाही मी देहाचा आहे. म्हणजे परमात्मा आपल्याला आपलं म्हणायला तयार आहे, पण जीव मात्र दुर्दैवाने म्हणत नाही. पण एकदा त्याचा भ्रमनिराश झाला आणि श्री गुरूंनी त्याला महावाक्याच्या उपदेशाच्याद्वारे परमात्मा स्वरूपाचं ऐक्य प्रतिपादन केलं की ती खरी भेट आहे. म्हणून माझी या भेटी, या भेटीमध्ये तो वेगळा राहत नाही. परिणाम तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊनी, सर्व प्रकारची कर्म त्याच्यापासून दूर होतात, त्या कर्माचा त्याला लेप लागत नाही. ज्ञानी पुरुषाला कर्माचा लेप लागत नाही याची 2-3 कारणं सांगता येतील. पहिलं कारण आहे, ज्ञानी पुरुषाचं कर्म लोकसंग्रहाकरता असतं, स्वतः करता नसतं. म्हणून तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंध अंगी वाजेल ना. म्हणजे लोकसंग्रहाकरता कर्म केलं म्हणून त्याचं कर्म त्याच्यापासून दूर जातं, लागत नाही. दुसरं कारण, कर्म करताना त्याला कर्माचा अभिमान नसतो. हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळे ना. त्या कर्माचा त्याला अभिमान नाही म्हणूनही कर्म लागत नाही. तिसरं कारण, तो कर्म सगळं ईश्वराला अर्पण करतो आणि ईश्वराला अर्पण केल्यामुळे यत करोशी यदश्नाशी यज्ज होशी ददासी यत तपस्यासी कौंतेय तत्कृष्व मदर्पणम. ती कर्म देवाला अर्पण केल्यामुळे त्याची कर्म त्याच्यापासून दूर जातात. सगळ्यात महत्त्वाचं कारण असंगत्वाचा बोध आहे म्हणून कर्म लागत नाही. आणि 5वं कारण सांगता येईल, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला तर कर्माचा त्याचा संबंध राहत नाही. कल्पना करा, आपल्याला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये राज्य मिळालं, जागृतीमध्ये मनुष्याला आनंद होतो का? नाही होत.
स्वप्नामध्ये मृत्यू प्राप्त झाला, जागृतीमध्ये कोणी रडतं का? नाही. का? कारण स्वप्नाची सत्ता भिन्न आहे, जागृतीची सत्ता भिन्न आहे. तसं कर्माची सत्ता व्यावहारिक आहे आणि ब्रह्मस्वरूपाची सत्ता पारमार्थिक आहे. पारमार्थिक सत्तेमध्ये सत्ताभेद असल्यामुळे व्यावहारिक सत्तेचा आणि पारमार्थिक सत्तेचा सत्ताभेद आहे, त्यामुळे त्याला ती कर्म लागत नाही. आणि सगळं कशामुळे होतं? मनोनी माझी या भेटी तयाची सर्व कर्मे किरटी, जाऊनी सगळ्या प्रकारची कर्म जातात. याला अनिष्ट निवृत्ती असं म्हणतात. आणि इष्टप्राप्ती बैसे तो पाठी सायुज्याच्या, सायुज्य मोक्षाच्या पदावर जाऊन बसतो. ते पद आहे तरी कसं? इतर सगळ्या पदापेक्षा ते पद श्रेष्ठ आहे, हे परमात्मा पुढच्या ओळीमध्ये सांगतात. देशे काळे स्वभावे वेच जयान संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. बरीच असणारी जी पद आहे की नाही, त्या पदाला काही नाश ठरलेला आहे. काही पद देशाने नष्ट होतात, काही पद काळाने नष्ट होतात आणि काही पद स्वभावतः नष्ट होतात. म्हणजे कल्पना करा, एखादं फल परिपक्व झालं, परिपक्व झालेलं फळ काही काळाने स्वभावतः नष्ट होत असतं, त्याचा स्वाभाविक नाश आहे. काही असणारी पदं काळाने नष्ट होतात. कल्पना करा, एखादा व्यक्ती निवडून आला तर किती वर्ष? 5 वर्ष, म्हणजे काळाने नाश आहे. आणि काही पदं ही देशाने नष्ट होतात. कल्पना करा, आपल्या गावाचा सरपंच आहे, त्याचं आपल्या गावात वजन आहे, पण दुसऱ्या गावात त्याला कोण विचारतं? देशाने त्याचा काय आहे? नाश आहे. इंद्राचं पद जरी मिळालं तर ते स्वर्ग लोकापर्यंत सीमित आहे. ब्रह्मदेवाचं पद मिळालं तर सत्य लोकापर्यंत सीमित आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, या सगळ्या पदाचा नाश आहे. पण भगवान असं म्हणतात, देशे काळे स्वभावे वेच, म्हणजे नाश, जया न संभवे, ज्याचा नाश कधी संभवत नाही, असं ते माझे अविनाश पद तो पावे. तो असणारा साधक असं माझं अविनाशी निर्विकार पद त्याला प्राप्त होतं. यद गतवान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, या पदाला एकदा प्राप्त झाला की नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते, त्याला पुन्हा माघारी जन्माला यावं लागत नाही. तो का म्हणे, एका मरणेची सरी, हा त्याचा शेवटचा जन्म आहे, हे त्याचं शेवटचं मरण आहे. आणि ते प्राप्त झालं की त्याला अविनाशी पदाची प्राप्ती झाली, पुन्हा तो माघारी येत नाही. ज्याप्रमाणे ऊसापासून साखर झाली परत तिचा ऊस तयार होत नाही, दुधापासून तूप तयार झालं तर पुन्हा त्याचं दूध होत नाही. जेवी दूध तुपाची झाली, दूधपणा मागवते, ते परत माघारी येत नाही. तेवी पावोणी याचया, ते पुनरावृत्ती नाही. परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला की त्याला पुन्हा पुनरावृत्ती नाही. भगवान म्हणतात, फार काय सांगावं अर्जुना विस्ताराने. किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेने न पविजता लाभ कवन असे. या ओळीमध्ये प्रश्नार्थक किंवा आक्षेपार्थ चिन्ह आहे. फार काय सांगावं, हे पंडुसुता, पंडुपुत्र असणाऱ्या अर्जुना, मज आत्मयाची प्रसन्नता लाहे, आत्मस्वरूप असणारा मी परमात्मा आहे. कारण सर्वांच्या हृदयामध्ये राहतो, सर्वांचा आत्मा मीच आहे. आणि त्या आत्म्याची प्रसन्नता ज्याला प्राप्त झाली, कशाद्वारे? कर्माचरणाच्या द्वारे. ज्याने आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणाने केलं आणि त्याद्वारे ईश्वराची प्रसन्नता प्राप्त करून घेतली, ज्याला ईश्वराची किंवा परमात्म्याची प्रसन्नता प्राप्त झाली, त्याने त्या साधकाला न पविजता, न प्राप्त होण्यासारखा लाभ कवन असे, असा कोणता लाभ आहे की जो त्याला प्राप्त होणार नाही? कल्पना करा, एखाद्याच्या घरी सूर्य आला, त्याला प्रकाशाची कमतरता आहे का? नाही. चंद्र एखाद्याच्या घरी आला, त्याला शीतलतेची कमतरता अजिबात नाही. किंवा समुद्र एखाद्याच्या घरी आला, त्याला पाण्याची कमतरता अजिबात नाही. तसं परमात्मा प्राप्त झाला, परमात्म्याची प्रसन्नता मिळाली, तर त्याला या जगामध्ये न प्राप्त होण्यासारखा, म्हणजे अप्राप्त राहील असा कोणता लाभ आहे? अर्थात कोणताच लाभ नाही. कारण कामधेनू जर घरात आली तर सगळं वैभव चालत येतं. तसं परमात्मा प्रसन्न झाला तर सगळ्या प्रकारचे पारमार्थिक लाभ आपोआपच होतात. तेने न पविजता लाभ कवन असे, कोणता लाभ असा आहे
की जो त्याला प्राप्त होणार नाही, अर्थात सगळेच लाभ त्याला प्राप्त होणार, यामध्ये अन्यथा नाही. आता ही कर्म करायची, पण ते भगवंताला अर्पण कशी करायची तो विचार परमात्मा पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. चेतसा म्हणजेच बुद्धीच्या द्वारे, सर्व कर्माणि मयि संन्यस्य सर्व प्रकारची कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करावी. मत्परः पर म्हणजे श्रेष्ठ, माझ्या वाचून अन्य जगातला कोणताही विषय श्रेष्ठ मानूच नये अशा प्रकारची मनामध्ये भावना करावी. त्यानंतर बुद्धियोगम उपाश्रित्य बुद्धियोगाचा अंगीकार करावा. मच्चित्त माझ्याच ठिकाणी कायम चित्त धारण करून सततं भव सतत नेहमी निरंतर माझ्याच ठिकाणी चित्त देणारं तो व्हावं. या श्लोकाचा एक थोडासा भाव आपल्याला पाहता येईल. चेतसा, चेतस म्हणजे काय? चित्त. चित्त शब्दाचा अर्थ होतो बुद्धी. महापुरुषाने अर्थ केला आहे की बुद्धीनं परमात्म स्वरूपाला सगळ्या प्रकारची कर्म अर्पण करायची. पण कोणती बुद्धी असावी लागेल? विवेकी बुद्धी असावी लागेल, ज्याला सार आणि असार कळतं आहे, जी असाराचा परित्याग करून साराचं ग्रहण करणारी विवेक बुद्धी. त्या बुद्धीने सर्व कर्मांनी, श्रौत असेल, स्मार्त असेल, कायिक वाचिक मानसिक एतु सर्वांनी कर्मांनी मयि संन्यस्य मत्पराः 12व्या अध्यायामध्ये परमात्मा म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या प्रकारची कर्म आपल्याकडे न घेता ज्या परमात्म्याने हे सगळं जगत चालतं आहे त्याच परमात्म्याच्या ठिकाणी समर्पित करायची. संन्यस्य म्हणजे त्याग करायचा कर्माचा. आता कर्माचा त्याग करायचा म्हणजे कसा करायचा? तर कर्माच्या ठिकाणी फलाची अपेक्षा करायची नाही आणि कर्माच्या ठिकाणी अहंकाराचा भाव धारण करायचा नाही. यालाच कर्माच्या ठिकाणचा त्याग असं म्हणतात. मनोनी फळी लाग सांडवणे देहसंग कर्मे करावी हा चांग निरोप माझा, किंवा तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद या दोहीचे नाव बंद कर्माचा की, तर त्याचा परित्याग करायचा. एतान्यपितो कर्माणी संगम त्यक्त्वा फलम चैव असं म्हटलं की नाही. संगम त्यक्त्वा धनंजय, फलाचाही परित्याग करायचा आणि अहंकाराचाही परित्याग करायचा. याला म्हणतात कर्माचा संन्यास. मत्पराः, पण कर्माचा लाभ मिळू नये याकरता परमात्मा हा सर्वश्रेष्ठ आहे अशी मनामध्ये धारणा असावी लागते. नाहीतर मनुष्याला कर्माचीच गौरवबुद्धी प्राप्त होऊ शकते, पण ती होऊ नये याकरता मत्पराः बुद्धियोगम उपाश्रित्य याचे 2-3 प्रकारचे अर्थ होतात. बुद्धियोग कशाला म्हणतात? परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर करणं याला बुद्धियोग असं म्हणतात. बुद्धीने परमात्म्याशी जोडणं जाणं याला बुद्धियोग असं म्हणतात. म्हणजे एकतर बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हावी, पहिला अर्थ. दुसरा अर्थ, बुद्धीने परमात्म्या वाचून इतर कोणाला जाणूच नाही, हा बुद्धियोगाचा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ, बुद्धी म्हणजे ज्ञान, आणि तो ज्ञानयोग प्राप्त व्हावा याकरता श्रवण करावं, मनन करावं, निधिध्यासन करावं, त्यासाठी सुद्धा गुरूंची शरणागती करावी. या सगळ्याला म्हणतात बुद्धियोगम उपाश्रित्य. याद्वारे मच्चित्ताः माझ्या ठिकाणी चित्त देणारा सततं भव, तो कायम स्वरूपी होऊन जा. असा झाला तर फल काय मिळेल त्याचा विचार पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. ते क्रमशः आपण पुढे पाहू. यावर ज्ञानोबाराय भाष्य करतात ते पहा. या कारणे गातुवा या सर्व कर्म आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजया संन्यास कीजे. संन्यास म्हणजे न्यास म्हणजेच काय? त्याग. आणि संन्यास म्हणजे सम्यक न्यास, हा चांगल्या प्रकारे केला जाणारा त्याग, त्याला संन्यास असं म्हणतात. ज्यामध्ये कर्माचाही त्याग आहे पण फलासहित, अहंकारासहित, त्याला खरा त्याग असं म्हणतात. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. यालाच काय म्हणतात? वृत्ती संन्यास असं म्हणतात. या कारणे म्हणजे मागची ओवी घ्यायची बरं. मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तिने न पविजता कवन लाभ असे या कारणे. अर्जुना, आत्मस्वरूप असणारा मी, माझी प्रसन्नता मिळाली, त्या साधकाला प्राप्त न होण्यासारखा असा कोणता लाभ आहे? कोणताच लाभ नाही. या कारणे, हे कारण आहे म्हणून तुवा या
तू या सर्व कर्मा, जी आपली सगळ्या प्रकारची कर्म आहे ना, कायिक वाचिक मानसिक, ती सर्वच्या सर्व कर्म माझ्या स्वरूपी धनंजया संन्यास कीजे, ती कर्म माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्पण कर. म्हणजे का बरं? देवाला कर्म अर्पण केली की देवाला त्याचा लेप लागत नाही. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये जर आपण बीज टाकलं तर त्या बीजाला अंकुर फुटत नाही. जमिनीमध्ये बीज टाकलं तर त्याला अंकुर फुटतो बघा. तसं जीवाने कर्म आपल्याकडे घेतलं तर त्या कर्माला पाप पुण्य सुखदुःख नावाचे अंकुर फुटतात. देवाला अर्पण केली तर देव अग्निस्वरूप आहे, देवाला कोणत्याही प्रकारचं कर्म लागत नाही ना. आपण ते उदाहरण पाहिलं होतं. दुर्वासांना भूक लागली, त्यांनी निरोप पाठवला. सगळ्या गोपिका स्वयंपाक करून चालल्या. यमुना मैया दुथडी वाहते आहे, रस्ताच नाही पैल तीराला जायला. त्यांनी भगवंताला सांगितलं. भगवंताने सांगितलं यमुना मैयाच्या जवळ जा आणि सांगा मी लहानपणापासून बालब्रह्मचारी असेल तर यमुना मैया रस्ता दे. त्या गोपिकांना आश्चर्य वाटलं. म्हणे हा आणि बालब्रह्मचारी 16,108 विवाह आमच्या देखत देखत झाले, तरी हा बालब्रह्मचारी पण जाऊ द्या, आपल्याला पहिल्या तीराला जायचं आहे. यमुना मैयाजवळ प्रार्थना केली, लगेच रस्ता प्राप्त झाला. पुन्हा प्रवाह पहिल्याप्रमाणे वाहू लागला. दुर्वासा ऋषींनी अन्न भक्षण केलं. पुन्हा माघारी जायचा इथं प्रश्न पडला. दुर्वासाने सांगितलं यमुना मैयाच्या जवळ जावं आणि सांगावं एवढा आहार भक्षण करून मी लहानपणापासून उपवासी असेल तर यमुना मैया रस्ता दे. गोपिका म्हणल्या बरोबर आहे, जसा गुरु तसा शिष्य. आमच्या देखत आहार भक्षण केला आणि उपवासी आहे, त्यांचे आमच्या देखत एवढे विवाह झाले तर बालब्रह्मचारी आहे, पण रस्ता मिळाला. आणि भगवंताला विचारलं हे काय कारण? भगवंताने सांगितलं आमच्या ठिकाणी कर्माचा अभिमान नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कर्म आम्हाला लागत नाही. या कारणे गातो आईया सर्व कर्म आपुलिया, माझ्या स्वरूपी धनंजया संन्यास कीजे. माझ्या ब्रह्मस्वरूपाच्या किंवा ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी सगळ्या प्रकारची कर्म संन्यासित करावी, त्याग करावी. पण तो संन्यास मात्र कसा करावा, त्यात काय दक्षता बाळगावी ते पुढच्या ओळीमध्ये सांगतात. परितोच संन्यास वीरा करणी याचा झणे करा, आत्मविवेके धरा चित्तवृत्ती हे, मग तेने विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे, माझ्या स्वरूपी निर्मळे देखिजेल. काही ज्ञानेश्वरीमध्ये देखिजेल सर्व असा पण एक पाठ आहे बरं. आणि कर्माची जन्म भोये, प्रकृती जे का आहे ते आपण याहुनी बहुवे देखसी दुरी, तेथ प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया, रूपे विनका छाया जयापरी, ऐसेनी प्रकृती नाश जाल या कर्मसन्यास, निफजेल अनायाशस कारण. या 5 ओव्यांचा एकत्र संबंध आहे बरं. आता भगवत स्वरूपाच्या ठिकाणी कर्माचा संन्यास केल्यानंतर काय फल प्राप्त होतं किंवा काय अनिष्ट निवारण होतं याचा विचार यावेळीपासून सांगतात. कर्म संन्यास करायचा आहे, पण शब्द आला करणी याचा. दुसरा पाठ आहे बघा करणी येचा, दोन्हीचाही अर्थ लागतो. त्या दोन शब्दाचे 2 अर्थ होतात. करणी याचा म्हणजे जे आपल्या वाट्याला करणीय कर्म आलेलं आहे. झणे म्हणजे नको. जे आपल्या वाट्याला कर्म आलं त्यापैकी नित्य नैमित्तिक कर्माचा त्याग करू नका. झणे म्हणजे नको, करणीय म्हणजे नित्य आणि नैमित्तिक कर्म, त्याचा त्याग करू नका. म्हणजे काय? नित्य नैमित्तिक कर्म करत राहा, फक्त अहंकाराचा आणि फलाचा परित्याग करा. हा एक अर्थ. दुसरा अर्थ करणीयाचा म्हणजे वरवर करणी, आपाततः ज्याला आपण सोंग असं म्हणतो, तर सोंगाप्रमाणे फक्त त्याग करू नका, मनातून त्याग करा असं भगवंताला यातून म्हणायचं आहे. परितोच संन्यास वीरा, संन्यास म्हणजे काय? त्याग. पण हे वीर असणाऱ्या अर्जुना, तोच असणारा त्याग वरवर करू नका, म्हणजे मनातून करा. दुसरा पाठ, दुसरा अर्थ घेतला तर नित्य नैमित्य कर्माचा त्याग करू नका. कारण का? त्याशिवाय आपलं जीवन यापनही होणार नाही. मग ते सोडून बाकी सर्व कर्माचा परित्याग, काम्य कर्माचा परित्याग करा, निषिद्ध कर्माचा सर्वथैव परित्याग करा असा अर्थ. नित्य नैमित्य कर्म जरी केलं तरी अहंकाराचा आणि फलाचा त्याग मात्र करा. स्वरूपाने कर्माचा त्याग करू नका, वृत्तीने मात्र त्याग करा.
आणि यानंतर आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती ही आपल्या असणारी चिंतनाची चित्त म्हणजे अंतकरणाची वृत्ती हे आत्मविवेकाच्या ठिकाणी धारण करा, अर्थात आत्मविचार करत राहा. विवेक म्हणजेच काय? विचार. विवेक शब्दाचा अर्थ तो विचार. कायमच आपण आपल्या आत्मस्वरूपाचा विचार करत राहावा. ज्ञानोबा म्हणतात बघा, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा कायम विचार करत राहावा. कोहम कथमिदं जातं को वै कर्तासि विद्यते उपादानं किमस्तिह विचारम स्वयमीदृशः, असा कायम विचार करत राहावा. विचारा वाचून न पविजे समाधान. विचारामध्ये सार ग्रहण असतं आणि असाराचा परित्याग असतो, त्यालाच विवेक असं म्हणतात. पण विवेकाची दिशा आत्मस्वरूपाकडे जाणारी असावी बरं. म्हणून शब्द कसा वापरला ज्ञानोबांनी? आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे आपली चित्तवृत्ती कायम आपल्या आत्मस्वरूपाचा विचार करणारी असावी. अर्थात अनात्म विचार तिने करूच नाही. जीवनातला बराचसा काळ आहे ना अनात्म पदार्थाच्या चिंतनामध्ये जातो. जगात काय घडामोडी चालू आहे याच्यातच वेळ जातो. किंवा लोक काय करतात, त्यांनी काय करायला पाहिजे, कोण कसा वागला, हे सगळं याच्यामध्ये, त्याला आपण कमेंट्स म्हणतो की नाही हल्लीच्या काळामध्ये, हे सगळे अनात्म पदार्थ आहे बघा, राहणारे नाही. आणि त्याच्यामध्ये आणि माणसं त्याचा विचार केला तर व्यवहारामध्ये लोक म्हणतात हा लय विचारी बरं, हा विचारी म्हणे. का? सगळ्या जगातल्या घडामोडी त्याला माहिती आहे, पण त्याचा काही उपयोग होत नाही. ज्याप्रमाणे भुसा उपनावा त्याच्यातून कण मिळत नाही, तसं सांसारिक पदार्थाचा किती जरी विचार केला तर ज्ञानोबा आपल्याला विवेक सांगतात बघा हरिपाठामध्ये. मंथोनी नवनेता तैसे ये अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. किती गोड विवेक आहे. ज्याप्रमाणे मंथन केल्यानंतर नवनीताला घेतो तैसे अनंता घे, तसं अनंत असणाऱ्या परमात्म्याला घ्यायचं. आणि इतर वाया व्यर्थ कथा सांडी, वाया व्यर्थ मार्ग सांडी. दररोज हरिपाठ म्हणतोय आपण, शांत मनाने म्हणतच नाही की नाही. आपलं फक्त नित्यनेमच असतो हरिपाठ झाला पाहिजे. मी आज हरिपाठ केला बरं आणि एखादं प्रमाण अजिबात आठवत नाही बघा. हरिपाठात एखादं तरी प्रमाण आठवलं पाहिजे की नाही. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता. किती गोड विवेक आहे. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग किंवा सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिका मार्द गडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया इरझार हरिविन. विवेकच आहे की नाही. लटिका संसार आहे आणि हरिविना हे सगळे असणारे व्यर्थ. काही कष्ट आहे, काही लोकांना हे लक्षात येत नाही. जीवनातले अनमोल क्षण असतात पण ते कशात तरी गुंतूनच राहतात. हे सगळे बंधनं सोडले पाहिजे. आपण आळंत आलो कशा करता याचा विचार राहत नाही बघा. गावाकडून आलो त्यावेळेस काय भावना होती आणि इथं आल्यानंतर दुसरेच उपद्व्याप सुरू होतात. का? आत्मविचाराकडे चित्तवृत्ती नाही. आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे विचार केल्यानंतर मिळतं काय? मग तेने विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझ्या स्वरूपे निर्मळे देखीजेल किंवा देखीजेल सर्व असं पण पाठ आहे बरं. मग तेने विवेक बळे विचाराच्या बळाने आपण पे आपल्या मूळ स्वरूपाला कर्मा वेगळे देखीजेल. मी कर्मापेक्षा वेगळा आहे. ज्याप्रमाणे स्वप्नातून जागा झालेला पुरुष मी स्वप्नस्थ पदार्थापेक्षा वेगळा आहे असं मानतो, त्याप्रमाणे कर्म करणारं शरीर आहे, कर्म करणारे इंद्रिय आहे, कर्माचा संकल्प करणारं मन आहे आणि या सगळ्यांना पाहणारा मी मात्र कर्मापेक्षा वेगळा आहे. हे कशाने प्राप्त होईल? सदा विचारे तस्मात् जगत जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मे वशिष्यते. मग तेने विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे. आपण स्वतःला कर्मापेक्षा वेगळा आहे असा तू पाहशील आणि पुढे माझ्या स्वरूपे निर्मळे देखीजेल. माझं शुद्ध स्वरूप आहे, माझं स्वरूप सगळ्या जगताला अधिष्ठान आहे आणि माझ्या शुद्ध स्वरूपाशी तू एक रूप आहे असंही पाहशील आणि कर्माचा तुझा कोणता संबंध नाही असंही जाणशील. आणि कर्माचे जन्म भोये प्रकृती जे का आहे ते आपण याहुनी बहुवे देखसी दुरी. तुरी म्हणजे वेगळी पाहशील. कर्माची जन्मभोये जन्मभोये म्हणजे काय? जन्मभूमी. कर्माचं मूळ कारण कोण आहे? प्रकृती बघा, माया किंवा अविद्या आहे आणि ती प्रकृती आपण याहुनी आपल्या आत्मस्वरूपाहून बहुवे दुरी देखसी
आपल्यापेक्षा ती कितीतरी दूर आहे. म्हणजेच काय, आपलं स्वरूप सत आहे तर प्रकृती असत आहे. आपलं स्वरूप चित स्वरूप आहे, प्रकृती जड आहे. आपलं स्वरूप आनंद स्वरूप आहे तर प्रकृती दुःख रूप आहे. म्हणजे आपलं स्वरूप आहे सच्चिदानंद ब्रह्म आणि प्रकृती कशी आहे, असत जड दुःख रूप आहे. मग सत आणि असत, चैतन्य चित आणि जड, आनंद आणि दुःख कधीतरी एकत्र राहू शकतं का? कोणत्याही काळामध्ये एकत्र राहू शकत नाही. यालाच म्हणतात ते आपल्यापेक्षा कितीतरी वेगळी आहे, दूर आहे. पण दूर असणारी प्रकृती स्वरूप आपलं सत्य आहे, प्रकृती मिथ्या आहे आणि मिथ्या पदार्थ हा अधिष्ठानापेक्षा कधीही वेगळा नसतो, तो तत्स्वरूपच असतो. हेही तू विचाराने पाहशील. तेथ प्रकृती आपणया वेगळी नुरी धनंजया, रूपे विनका छाया जया परी. जया परी म्हणजे ज्याप्रमाणे, रूपे विन छाया, रूप म्हणजे आपलं शरीराचं स्वरूप आणि छाया म्हणजे सावली. सावली ज्याप्रमाणे शरीरापेक्षा वेगळी नसते, कारण सावलीला स्वतंत्र सत्ताही नाही आणि स्वतंत्र अस्तित्वही नाही, तसं प्रकृतीला परमात्म स्वरूपावाचून स्वतंत्र सत्ताही नाही आणि स्वतंत्र अस्तित्वही नाही. ज्याप्रमाणे रज्जूवर सर्प जर भासला असेल तर याचा अर्थ काय होईल, भासणाऱ्या सर्पाला रज्जूहून वेगळ्या कोणत्याही प्रकारची सत्ता नाही. कारण सर्प उत्पत्तीच्या पूर्वीही रज्जूच होता. सर्पाचा विचार नाश झाला तरी रज्जूच आहे आणि जेव्हा सर्प भासला तेव्हाही रज्जूच आहे. तीन काळामध्ये जर रज्जूच राहत असेल आणि फक्त एकाच काळामध्ये सर्प राहत असेल तर याचा अर्थ काय झाला, सर्प फक्त प्रतीती मात्र आहे, तो मिथ्या आहे आणि मिथ्या पदार्थाला अधिष्ठानापासून कधी स्वतंत्र सत्ता नसते. तशी प्रकृतीसुद्धा जगताचं कारण आहे, कर्माचं कारण आहे. पण ज्याप्रमाणे शरीरापेक्षा सावलीला वेगळी सत्ता नाही तशी प्रकृतीला सुद्धा वेगळी सत्ता नाही. म्हणून ती सावली जशी शरीर स्वरूप असावी तशी प्रकृतीसुद्धा परमात्मा स्वरूपच आहे. तेथ प्रकृती आपणया वेगळी नुरे धनंजया, ती प्रकृतीसुद्धा आपल्या स्वरूपापेक्षा वेगळी उरणार नाही. ज्याप्रमाणे सावली आपल्या शरीरापेक्षा वेगळी राहत नाही त्याप्रमाणे. मग आता वेगळी राहत नाही याचा अर्थ काय झाला, ती आपल्याशी एकरूप झाली, स्वतंत्र रूपाने शिल्लक राहिली नाही. हाच तिचा एक प्रकारचा नाश आहे, बाद आहे म्हणतात त्याला. बाद स्वरूप हा नाश आहे. ऐसेनी प्रकृती नाश जाल या कर्मसन्यास, निफजेल अनायाशस कारण. अशा प्रकारे प्रकृती नाश झाली. या प्रकृतीचा नाश केव्हा होईल, जर प्रकृती आपल्या स्वरूपाहून वेगळी राहिली नाही तर हाच तिचा नाश आहे. मग काय राहिलं शिल्लक, फक्त आपलं आत्मस्वरूप राहिलं. आत्मस्वरूपामध्ये जर प्रकृतीचं अस्तित्व सिद्ध झालं नाही तर याचा अर्थ त्या प्रकृतीचा नाशच झालेला आहे आणि तो झाला बाधरूप नाश. तो झाला की मग कर्माचा वेगळा प्रकारचा त्याग करण्याचं गरज नाही. ऐसेनी प्रकृती नाश झालया कर्मसन्यास, अनायाशे स कारण निपजेल. कर्माचा असणारा त्याग अनायास, कोणत्याही प्रकारचे श्रम न करता, स कारण, कारणासहित आपोआप त्याचा नाश होऊन जाईल. म्हणजे काय, कर्माचा जर नाश करायचा असेल तर कर्माचं कारण असणारी प्रकृती तिचा नाश झाला पाहिजे. यालाच आपण आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतो. जर झाडाची पालवी खुडली तर झाडाचा नाश होत नाही, पण झाडाचं मूळ उच्चाटन केलं तर झाडाचा पूर्ण नाश होतो. तसं कर्माला कारण आहे प्रकृती आणि त्या प्रकृतीचा विचाराने आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी बाध झाला, ती खोटी ठरली तर तिचा हाच नाश आहे. तिचं कार्य असणारं पुन्हा कर्म त्याचाही पुन्हा नाशच आहे, म्हणजेच त्याग आहे. आणि हा त्याग विचाराने प्राप्त होतो, याला काही श्रम करावे लागत नाही. ऐसेनी प्रकृती नाश जालया कर्मसन्यास, निफजेल अनायाशेस कारण. मग कर्म जात गेलया मी आत्मा उरे आपण पया, तेत बुद्धी घापे करून या पतिव्रता. मग हा शब्द अनंतरी वाचक आहे बरं. प्रकृतीचा नाश झाल्या असता कर्माचा आपोआप सकारण, कारणासहित नाश होतो
आणि एकदा कर्म जात गेल्या, जात म्हणजे समूह, बरं, कर्माचा एकदा समूह गेला, पण कसा, कर्म आणि कर्माचं कारण निघून गेलं, तर मग शिल्लक काय राहतं, मी आत्मा उरे आपण पया. आपण पया म्हणजे आपणा स्वतःला आपल्याच ठिकाणी आत्मस्वरूप असणारा मी उरतो. गुरुवारी डॉक्टर बाबा एक भाव सांगत असतात, जो दिसतो ना तोही देव नाही, जो कळतो तोही देव नाही. दिसतो म्हणजेच नेत्राचा विषय झाला, कळतो म्हणजे बुद्धीचा विषय झाला, आणि परमात्मा इंद्रियाचा जसा विषय नाही तसा बुद्धीचाही विषय नाही. बघा, मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया अखेर जोगे काही होईल. मग कळतो तोही देव नाही, दिसतो तोही देव नाही. मग कोण देव आहे, मी आत्मा उरे, जो अवशिष्ट राहतो ना, शिल्लक राहतो, तो आत्मस्वरूप मी आहे. मी आत्मा उरे, आणि तो कोणाला उरतो, आपल्याच ठिकाणी. जर कर्माचा भाव निघून गेला, आपल्याच ठिकाणचा प्रकृती भाव निघून गेला, तर मग आपलं स्वरूप आपल्याला शिल्लक राहतं, दुसरं काही शिल्लक राहतच नाही. मी आत्मावरे आपण पया. ज्याप्रमाणे एखादा अभिनेता अभिनय करतो, पण त्याचा अभिनय संपला, त्याची वेशभूषा संपली, की जसा तो आपल्याच ठिकाणी आपण राहतो, तसं देहाचा अभिमान, प्रकृती आणि कर्म यांचा संबंध गेला, की मग सच्चिदानंद रूपाने आपणच आत्मरूपाने आपल्या ठिकाणी शिल्लक राहतो. परमात्मा म्हणतात, तेथ बुद्धी घापे करून या पतिव्रता. आपली असणारी बुद्धी त्या ठिकाणी घापे घालावी, ठेवावी, पण कशी, पतिव्रता करून या. ज्याप्रमाणे पतिव्रता माऊली आपल्या काया वाचा मनाने फक्त पतीची सेवा करते, एका पती वाचून ज्याप्रमाणे ती अन्य कोणाला जाणतही नाही आणि कोणाकडे पाहतही नाही, तसं बुद्धी आत्मस्वरूप हा तिचा पती आहे, आणि त्या बुद्धीने परमात्म स्वरूपाला जाणणं दुर्लभ ही सद्बुद्धी. जी परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदती निरंतर, एका परमात्म स्वरूपा वाचून अन्य कुणालाही बुद्धी न जाणणं हे बुद्धीचं पातिव्रत्य. बघा, पण ती बुद्धी जर पतिव्रता असेल तर त्याला आत्मनावाचा पती अनायासे प्राप्त होईल. बुद्धी घापे करून या पतिव्रता, त्या ठिकाणी बुद्धी पतिव्रता करून या ठेवावी. अर्थात बुद्धीने आत्मस्वरूपाशी अनन्य व्हावं, अन्य कोणत्याही विषयाला जाणूच नये. बुद्धी अनन्य येणे योगे, मज माझी जै रिगे, तै चित्त चैत त्यागे, मातेची भजे. हे सगळे एका अंतकरण वृत्तीचेच भाव आहे. मन असेल, बुद्धी असेल, चित्त असेल किंवा अहंकार असेल, हे सगळे एका अंतकरणाचे वृत्तीचे भाग आहे. सगळे एकच अंतकरण आहे, पण बुद्धी महत्त्वाची. बरं, बुद्धीच्या पाठीमागे चित्त येत असतं, बुद्धीच्या पाठीमागे मन येत असतं, आणि बुद्धीचं अनुसरण अहंकारही करत असतो. सगळ्यात महत्त्वाची बुद्धी आहे. बाकीच्या गोष्टी नष्ट झाल्या तरी चालेल, फक्त मनुष्याची बुद्धी नष्ट होऊ नये. जर बुद्धी नष्ट झाली तर बुद्धी नाशात प्रणश्यती. भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, बुद्धीचा नाश झाला की त्याला कोणताही पुरुषार्थ प्राप्त करता येत नाही. म्हणून तर ते जेव्हा भीष्माचार्य शरपंजेरी पडले की नाही, तेव्हा त्यांनी परमात्म स्वरूपाला स्तवन केलं, आणि स्तवन करत असताना असं म्हटलं आहे की मी बुद्धी नावाची माझी कन्या तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्पण करतो आहे. म्हणजेच काय, तुम्हाला माझी बुद्धी अर्पण करतो आहे. याला बुद्धी अनन्य असं म्हणतात. बघा, अनन्य बुद्धी. बुद्धी एका परमात्म स्वरूपा वाचून अन्य कोणाचं चिंतन करत नाही, त्याला म्हणतात बुद्धी अनन्य, म्हणजे एकनिष्ठ आहे, एकाच ठिकाणी राहणारी बुद्धी. आणि त्या बुद्धीला परमात्म स्वरूपाची जोड मिळाली की त्याला योग असं म्हणतात. हा बुद्धीचा अनन्य योग आहे, आणि या योगाने, या साधनेनं जेव्हा ती बुद्धी मज माझी जै रिगे, रिगे म्हणजे प्रवेश करणं, जै म्हणजे जेव्हा बुद्धी परमात्म स्वरूपामध्ये प्रवेश करते ना, तेव्हा बुद्धीचं अनुसरण चित्तही करत असतं. बघा, बुद्धीने फक्त ठरवलं पाहिजे आपल्याला काय करायचं. सगळ्यात महत्त्वाची बुद्धीच आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्या बुद्धीने ठरवलं पाहिजे आपल्या साधना कोणती करायची आहे. जर काहीच ठरवलं नाही तर काहीच होत नाही. बघा, असाच कालावधी निघून जातो. आणि सकाळी बुद्धीने संकल्प चांगला केला
की मग दिवसभर तशा प्रकारे ऊर्जा किंवा तसं कार्य घडत असतं. बुद्धीने जर परमात्मा स्वरूपाशी एकनिष्ठ राहण्याचा प्रण केला, प्रतिज्ञा केली, तर बुद्धीचं अनुसरण चित्त करतं आणि चित्त कोणत्याही पदार्थाचं चिंतन करत नाही. म्हणून परमात्मा म्हणतात की ते गोड उत्तर आहे आपल्या जीवनातले सगळे. बरं, बुद्धी अनन्य येणे योगे मज माझी जै रिगे. जै म्हणजे जेव्हा जेव्हा बुद्धी अनन्य होऊन माझ्या स्वरूपामध्ये प्रवेश करेल तेव्हा चित्त चैत्य त्यागे मातेची भजे. चैत्य म्हणजे काय? चित्ताच्या चिंतनाचा जो विषय असतो की नाही त्याला चैत्य असं म्हणतात. शब्द स्पर्श रूप रसगंध या 5 विषयाचं आपलं चित्त कायम चिंतन करत असतं. जर त्याला आत्मस्वरूपाचं चिंतन करायचं असेल तर त्याला विषयाचा परित्याग करावा लागेल. म्हणून चित्त चैत्य त्यागे, चिंतनाचे असणारे विषय त्या विषयांचा परित्याग करून मातेची मलाच भजे, माझी सेवा करतं. चित्ताने केली जाणारी सेवा ही चिंतनाची असते. म्हणून तेव्हा त्या काळामध्ये चित्त हे माझी सेवा करतं, अन्य कोणाची सेवा करत नाही. म्हणून भगवान म्हणतात, त्या विवेक चूडामणीमध्ये एक श्लोक आला आहे बघा, अनात्मचिंतनम त्यक्त्वा कश्मलं दुःख कारणम चिंतयात्मानम आनंदम रूपम यन्मुक्ती कारणम. जे जे अनात्म पदार्थ असतात, जे वाईट आहे, दुःखाला कारण आहे, त्यांच्या चिंतनाचा परित्याग करावा आणि जे सुखरूप आहे, आपल्या मुक्तीला कारण आहे, अशा आनंद स्वरूप आत्मस्वरूपाचं चिंतन करावं. ते केव्हा घडेल? जर बुद्धी अनन्य होऊन परमात्म्याशी शरणागती करत असेल तर तेव्हा चित्तसुद्धा चिंतनाच्या विषयाचा परित्याग करून मातेची, माझंच अनुसरण करेल, माझी सेवा करेल, अन्य कोणाची सेवा करणार नाही. म्हणून भगवान म्हणतात, हे एकदा नाही बरं, हे सतत करावं लागेल. ऐसे चैत्य जाते सांडिले, चित्त माझ्या ठाई जडले, ठाके तैसे वहिले सर्वदा करी. अशा प्रकारे जे चित्त मोकळं झालेलं आहे तो मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकादे. किंवा भगवान म्हणतात ना, मन मना भव, माझ्या ठिकाणी मन देणारा हो. किंवा 12व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, तरी गा ऐसे करी, हे 8 पहारा माझारी, मोटके निमिष भरी देतो जाय, थोडा थोडा वेळ चित्त मला देत जा. आणि मग जेव्हा जेव्हा चित्ताला येथे निरुपचार आनंदाची प्राप्ती होईल तेव्हा चित्ताला हे कळेल की विषयामध्ये आनंद नाही, ते विषयापासून अरुची प्राप्त करून परमात्मा स्वरूपामध्ये गोडी धारण करेल. आणि या मनाचा एक स्वभाव फार चांगला आहे बरं. त्याला जर गोडी लागली ना तर ते मग जीवेनं सोडी ऐसे झाले, ते त्या गोडीला सोडत नाही. फक्त गोडी कशाची लावावी हे आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे. का जे या मनाचे एक निके, जे देखिले गोडीची ठाया सोके, ते सोकतं बघा, त्याला चटक लागते. म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावीत जायचे. त्याला आतला असणारा जो आनंद आहे, ज्याला कोणता उपचार लागत नाही, साधन लागत नाही, कोणता विषय लागत नाही, त्या आनंदाची आपण त्याला थोडी चटक लावली पाहिजे. आणि एकदा चित्ताला अशी चटक लागली की मग ते विषयाचा आपोआप त्याग करतं बघा. फक्त त्याला गोडी कळाली पाहिजे. ऐसे चैत्य जाते सांडिले, संपूर्ण असणारे चिंतन करण्याचे जे काही विषय, त्या विषयांचा त्याग करून सांडिले चित्त, मोकळं असणारं चित्त माझ्या ठाई जडले ठाके, माझ्या ठिकाणी ते जडून राहील, तैसे वहिले सर्वदा करी. भगवान म्हणतात ती गोष्ट वहिले म्हणजे त्वरित, सर्वदा करी, सर्व काळामध्ये लवकरात लवकर ती गोष्ट करावी. कोणती गोष्ट? ज्यामुळे चित्त विषयांचा परित्याग करेल आणि माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जडून राहील, अशी गोष्ट तू लवकरात लवकर कर. घाई का करावी? त्याचं कारण आयुष्य कमी बघा. भगवान म्हणतात ना, तरी झडझडोनी वहिला निग, या भक्तीची वाटेला ज्या पावसी अव्यंग निज धाम माझे. ते उदाहरण दिलं आहे, बेडूक सापाच्या तोंडात गेला निम्मा, पण त्याला आठवत नाही. तो समोर उडणाऱ्या ज्या माशा आहे ना, त्या माशांना जिभेनं ते ग्रहण करण्याचा विचार करतो. दरदूर सापे गिळजतो आहे उभा, की तो माशिया वेटाळी जिभा. आता ती त्याला हसण्याचं कारण नाही आहे.
हे उदाहरण आपल्याकरता आलं आहे. तैसे प्राणीये कवने लोभा वाढविती तृष्णा. आपला आतापर्यंत सगळं आयुष्य मृत्यू नावाच्या सापाच्या तोंडातच गेलं आहे की नाही, पण असं कळून सुद्धा माणसं लोभाने काही ना काही वाढवतच राहतात. मग कोणी धनसंपत्ती वाढवतं तर कोणी मोहाचे नाते वाढवत राहतं, ज्यामुळे विषयाचा संग्रह करत राहतात. हे मृत्यूचा विसर पडला आहे. म्हणून यापासून बाजूला व्हावं, त्वरित काही करावी. ते ऐसे चैत्य जाते सांडिले, चित्त माझ्या ठाई जळले, ठाके तैसे वहिले सर्वदा करी. आणि असा एकदा प्रकार केला की मग काय मिळतं त्याचा विचार पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व सद्गुरु जोग महाराज की जय.